नमस्कार बंधूंनो, आजचा आपला विषय आहे की मोबाईलच्या माध्यमातून आपण काही अर्निंग्स वगैरे आपण करू शकतो का? पण एक गॅरंटीने आणि आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक Android मोबाईलच्या माध्यमातून आपण चांगल्यापैकी अर्निंग करू शकतो. पण कुठं काय आपल्याला काय थोडं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विषय काय आहे माहिती का? आपण निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो. पण निगेटिव्ह विचार करत असताना आपण हा विचार करत नाही, की आपण एखादी नवीन गोष्ट जी आपल्यासमोर आली आपण ती करायला काय हरकत आहे? आता मी असे बरेचसे असे काही मुलं बघितले, की जे 10वी, 11वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी कॉलेज वगैरे करतात. तर अशा मुलांना मी बघितलेलं आहे, की ह्या मुलांचे आई त्यांना 12,000, 15,000, 20,000, 25,000 असे मोबाईल्स Android मोबाईल्स घेऊन दिलेले आहे. ठीक आहे. तो वैयक्तिक ज्याचा त्याचा भाग आहे, की तुम्ही तुमच्या मुलांना किती महागडा मोबाईल घेऊन देतात. पण मोबाईल तुमच्याकडे जर असेल, समजा साधारणतः 10-12,000 जरी तुमच्याकडे मोबाईल असेल आणि तो मोबाईल तुम्ही एक TikTokसाठी, WhatsAppसाठी, Facebookसाठी या सोशल जे माध्यम आहे त्या सर्व याच्यासाठी वापरतो. पण आपण तो विचार एक करतो का? किंवा काही मुलं जे गेम खेळतात. आणखी कोणता ठीक आहे, सॉरी, त्या गेमचं माझ्या आता नाव लक्षात नाही. पण त्या गेम संदर्भात मी तुम्हाला आपण त्या गेम संदर्भात पण आपण एक व्हिडिओ बनवू, की असे भरपूर असे गेम्स आहे, की ह्या गेम्सच्या आहारी जाऊन म्हणजे त्या गेम्स खेळल्यामुळं एकाही रुपयाचा फायदा नाही. आपलं डेलीचं 1.5 जीबीचं जे दिलेलं आहे जिओने किंवा इतर जे मोबाईल्स आहे एअरटेल, वोडाफोन, आयडिया, जिओ पर डेचा जे 1 जीबी, 1.5 जीबी हा डाटा असतो. हा आपण फालतू असा खर्च करत असतो. पण त्या डाटाचा उपयोग आपण जर चांगल्या कामासाठी करून घेत असेल, चांगल्या कामासाठी म्हणजे चांगलं काम म्हणजे कोणतं? की आपल्याला मोबाईल वापरत असताना आपण 10-12 हजाराचा मोबाईल वापरतोय आणि तो मोबाईल वापरत असताना आपण असा विचार करू शकतो का, की मोबाईल वापरता आपल्याला 2 पैसे भेटायला पाहिजे. म्हणजे मिनिमम साधारणतः तुम्हाला पर डेचं समजा ₹30, ₹40, ₹50 मोबाईल वापरायला जर भेटत असेल, तर मला असं वाटतं, की आपण या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायलाच पाहिजे. आणि आणि प्रत्यक्षात मला हे तुमच्यासमोर मी जे बोलतोय, लाईव्ह येतोय, की मी त्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेत आहे. अ, की आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी जे डिजिटल इंडिया आपण म्हणतो भारताला आपण डिजिटल डिजिटल इंडिया करायचे, सॉरी, ॲक्च्युली थोडा इंग्रजीचा अभाव आहे. एक हिंदी आणि मराठी मी चांगल्यापैकी बोलू शकतो. पण तसं ठीक आहे. पण एक छोटासा प्रयत्न करत आहे. तुमचा एक ग्रामीण भागातला भाऊ आहे मी. आणि ठीक आहे. सुरुवात एखादी गोष्ट करायची जर आपल्याला असेल, तर ती गोष्ट आपण एक सुरुवात तर करायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? ते थोडीफार कुठेतरी चुकणार आहे, बोलण्यात चुकेल किंवा काय असेल. ठीक आहे. पण ॲक्च्युली मला तरी असं वाटतंय की माझे जे यूट्यूब चॅनल आहे शरद पाटील बढाई, की तुम्ही मला या गोष्टी समजून घेऊ शकतात, की ते चला नवीन आहे, शिकतोय ना, शिकू द्या. पण मला असं वाटतंय की आपला हा ठीक आहे, आपला विषय तो बाजूलाच राहतोय. तर आपला विषय असा आहे की मोबाईल वापरत असताना, Android मोबाईल वापरत असताना त्या मोबाईलचा फायदा जर आपण आपलं जे म्हणजे आपल्याकडे साधारणतः घरात 2 कार्ड असतात. एक Android मोबाईल म्हटल्यावर 2 सिमचं असतं. 2 सिम ते असतात. म्हणजे 200 आणि 200 ₹400 महिना तो. आणि समजा लग्न झालेलं जर असेल तर वाईफ असेल तिच्याकडे पण एक सिम असतं. म्हणजे ₹200 ते. म्हणजे साधारणतः ₹600 महिना आपल्याला ह्या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च खर्च असतो. आणि साधारणतः आपल्या घरातील लाईट बिल जे असतं ते 300, 400, 500 पर्यंत येत असतं. पण मोबाईल रिचार्जचा खर्च आणि लाईट बिलचा खर्च हा जर आपण मोबाईल वापरत असताना आपल्याला जर म्हणजे काढायचा असेल किंवा तो जर आपल्याला मोबाईल वापरून जर आपल्याला तो मिळत असेल, तर आपण मला असं वाटतंय की मी सांगतोय त्या गोष्टीला तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायला काही हरकत नाही. त्याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर आहे. समजा तुम्हाला काही शंका वाटत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 77 56 95 2809. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि त्या संदर्भात मला कसे पैसे येत आहे ते तुम्ही हे करू शकता, समजा मला विचारू शकतात. ठीक आहे, आपण मेन विषयाकडे जाऊ. हे बघा, हे जे ॲप्लिकेशन आहे मॉल 91.
ॲक्च्युली एकूण सक्रिय सदस्य माझे 963 दाखवत आहे आणि माझ्या वॅलेटमध्ये बॅलन्स आहे बघा ₹472.85 आणि माझं जे मासिक उत्पन्न जे दाखवत आहे ₹734.96. म्हणजे माझ्याकडे 2 कार्ड आहे मोबाईलचे आणि मिसेसचं एक कार्ड आहे. म्हणजे टोटली मला ₹600 महिना खर्च आहे. म्हणजे माझ्या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च जो आहे तो माझा ह्या ॲप्लिकेशनचं जे मॉल91 ॲप्लिकेशन आहे ह्या माध्यमातून माझा निघून जातोय आणि आतापर्यंत मी ₹1378 एकूण पैसे अकाउंटला घेतलेले आहे. माझे SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटला ₹1378 घेतलेलं आहे आणि जवळपास मी 200-200चे असे 6 रिचार्ज केलेलं आहे. म्हणजे 200-200चे 6 म्हणजे बेग बे 2 4 बेतिक 6 बेचोक 8 बेपंचे 10 आणि ते 200 म्हणजे ₹1200 12 आणि 13 12 2 24 2500 2500 साधारणतः ₹2500-2600 मी आतापर्यंत ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमवलेले आहे. पण हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मी कसे कमवले? तुम्ही म्हणशाल काय काहीतरी खोटं बोलताय, काहीतरी उगं आपल्या यूट्यूब चॅनलचं व्ह्यूज वाढवण्यासाठी हे कसले खोटं बोलतात हे लोकं आणि कोणतरी त्यांचं चॅनल बघावं, मग त्यांना काहीतरी त्याच्यावर ॲड वगैरे चालू असतात, त्यांना पैसे वगैरे मिळावं. पण तसलं काहीही नाही. जे आहे तुमच्यासमोर आहे रिॲलिटी. हे बघा, हे जे ॲप्लिकेशन आहे ॲक्च्युली ₹472 माझ्या हे वॅलेटमध्ये आहे. ₹472.85 आणि दुसरं हे जे एम पॉईंट असतात, हे एम पॉईंट तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी वापरू शकतात. म्हणजे तुमच्या घरातील जे लागणारी वस्तू त्या तुम्ही ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. त्यामध्ये ते डिडक्शन होते. आणि दुसरी गोष्ट हे ॲप्लिकेशन बघा, हे मॉल91 ॲप्लिकेशन आहे. हे बघा इथं माझं नाव आहे शरद पाटील, शरद भाडाई. ओके आणि ही प्रोफाईल आहे माझी. ही प्रोफाईल मी इथं सबमिट केली आहे. अर्निंगच्या बाबतीत बघा, हे या अर्निंगचा विषय असा आहे. हे बघा ₹472.85 आतापर्यंत मला मिळाले. मग आता हे बघा, आपके वॅलेट में 0.6 जमा कर दी गई. किती 21 तारखेला माझ्या हे जे मी स्क्रॅच केलेलं आहे तर त्या स्क्रॅचच्या माध्यमातून मला जे 0.6 पैसे जे भेटले आहे ते मी तुम्हाला दाखवते. परत 0.5 आजचीच तारीख आहे 21 एप्रिल 2020 आणि टोटली बघा हे 21 एप्रिल 2020 3:23 मला ₹24.94 हॅज बीन क्रेडिटेड टू युअर वॅलेट फ्रॉम नेटवर्क ट्री ॲक्टिव्हिटी. हे बघा आणि टोटली हे बघा 20 तारीख आहे 20 एप्रिल 2020 ₹25.23 हॅज बीन क्रेडिटेड टू युअर वॅलेट फ्रॉम नेटवर्क ट्री ॲक्टिव्हिटी. म्हणजे जे नेटवर्क वाढवलेलं आहे, ज्या लोकांना समजा मला आमचे जे पाटील सर होते, नरेंद्र पाटील सर, ते आता दिल्लीमध्ये आहे. ते ॲक्च्युली PSI या पोस्टिंगला आहे. त्यांनी मला या ॲप्लिकेशनची लिंक पाठवली होती आणि ही लिंक पाठवली होती मला. तर त्यांनी मला सांगितलं की शरद सर तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक मॉल91 ॲप्लिकेशनची लिंक पाठवतो आहे आणि तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनला ₹1 द्यायचा नाही. फक्त ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला फक्त ॲप्लिकेशनच्या नियमाप्रमाणे मॉल91 ॲप्लिकेशन जे आहे, जी कंपनी आहे त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला आपण अटेंडन्स म्हणजे हजेरी, आपण जे मराठीमध्ये म्हणतो हजेरी, आपण जसं शाळेत जातो त्याप्रमाणे जशी तुम्हाला हे ॲप्लिकेशन हजेरी लावावं लागेल. मग हजेरी लावण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला ॲक्च्युली हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा 21 एप्रिल हे स्क्रॅच केलं मी. तर असं 19, 20, 21 हे असं बघा, पर डेचं माझं हे स्क्रॅच केलेलं आहे. तर हे तुम्हाला कंप्लेशन असं आहे की तुम्हाला स्क्रॅच करावंच लागणार. ते आपल्याला स्क्रॅच कार्ड देतात, ते स्क्रॅच करावं लागणार. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे बघा, हे आपले नशीब आजमावा. ॲक्च्युली मी मराठीमधून हा व्हिडिओ बनवत आहे. दररोज आठवडा आणि महिन्यात विजय. ओके, आपले नशीब आजमावा. मग आपले नशीब आजमावा ह्याला क्लिक करायचं. मग असं क्लिक होतं हे. तर हे बघा, इथं बघा हा विषय. हे बघा, हे व्यक्ती आहे कुठले विजेत्याच्या नावाने पारितोषिक जिंकले. तर हे आहे शेख हरिद्वार यांना ₹100 भेटलेले आहे आणि जे दुसरे हे आहे यांचं नाव मासिक दररोज आणि हे यांना ₹500 भेटलेले आहे. असं स्क्रॅच करा आणि विजेता व्हा. तर ॲक्च्युली हा विषय असा असतो. समजा आपण भाग्यवान विजेते बनले, आता आपण हे केलं यांना, बरोबर आहे. तर असं आपल्याला स्क्रॅच करावं लागतं. ओके, हे स्क्रॅच आता त्यांनी दिलेलं क्षमस्व, उद्या पुन्हा प्रयत्न करा. तर हा विषय असा आहे की
हे रजनी भुवनेश्वर से जीते 50 रुपये. या रजनी जे भुवनेश्वरचे आहे यांनी 50 रुपये जिंकलेले आहे. आणि दुसरीकडं हरिवीर चौधरी आग्रा से जिते हे 100 रुपये. आणि दुसरे यांचं ॲक्च्युली इथं नाव नाही आहे, पण काहीतरी 898 आहे त्यांचं आय डी नंबर. यांनी 500 रुपये जिंकलेले आहे. त्यानंतर समजा मी आता स्क्रॅच केलं, मला सांगितलं त्यांनी क्षमस्व, माफ करा, उद्या पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता. ठीक आहे, ओके. आता आपण दुसऱ्या एक आपल्याला हजेरी लावण्यासाठी काय करावं लागेल ॲप्लिकेशनमध्ये दुसरं. आता हे लॉटरी 91 हे ऑप्शन आहे बघा. या ऑप्शनचा विषय असा आहे, हे लॉटरी 91 आहे. ॲक्च्युली मी सकाळी स्क्रॅच केलं असेल, स्क्रॅच केलेलं आहे. तर हे बघा असं स्क्रॅच असतं. आपण याला जेव्हा स्क्रॅच इथं याला स्क्रॅच करायचं असतं. स्क्रॅच केलं त्यानंतर हे गोल चक्र असं फिरवतं, फिरवा आणि जिंका. तर हे एक ऑप्शन आहे आपल्याकडे. असे 3 प्रकारचे तुम्हाला स्क्रॅच कार्ड दिले जातात. हे तुम्हाला स्क्रॅच करावं लागेल. हे कम्प्लिशन आहे. तुम्हाला 3 प्रकारचे तुम्हाला स्क्रॅच कार्ड दिले जातात, हेच तुम्हाला स्क्रॅच करावं लागेल. समजा तुम्ही जर हे स्क्रॅच कार्ड जर स्क्रॅच नाही केले तर तुमची हजेरी लागणार नाही. आणि तुम्ही एक त्यानंतर दुसरं एक तुम्हाला ऑप्शन देतो मी. म्हणजे काय ॲप्लिकेशन संदर्भात मी तुम्हाला टोटली माहिती देतो आहे. म्हणजे तुम्हाला कळू शकतं की हे काय आहे. बघा, हे वॅलेट अर्निंग, माझे नेटवर्क. आता हे बघा, माझे नेटवर्क मराठी त्याच्यासाठी केलेलं आहे की आपल्या मराठी बांधवांना समजायला पाहिजे की डिजिटल इंडियामध्ये आपण एक साधारणतः 10-12 हजाराचा मोबाईल वापरतोय. आणि ते मोबाईल वापरत असताना आपल्याला पैसे यायला बघा. आता बघा, हे बघा, हे फर्स्ट लेवल जी आहे, पातळी 1, पहिल्या लेवलला 14 लोक माझे ॲक्टिव्ह आहे, सक्रिय सदस्य 14 आहे, की ज्या लोकांनी स्क्रॅच केलं कम्प्लिशन. त्यानंतर दुसऱ्या लेवलला आहे 34 लोक, हे 14 लोकांचे 70 रुपये. त्यानंतर हे पातळी 2ला सेकंड लेवलला 34 रुपये, 85 रुपये. आणि थर्ड लेवलला 108 रुपये, 135 रुपये. दुसरा आहे 4थ्या लेवलला 123 लोक आहे, तर 123 रुपये. 105व्या लेवलला 105 रुपये, 105 लोक आहे सक्रिय सदस्य, तर 78 रुपये 85 पैसे. आणि पातळी हे जे आहे 6वी लेवल 83 लोकांची आहे, 53 रुपये 95 पैसे. दुसरी इथं 46 लोकांची आहे 7वी लेवल, 23 रुपये. आणि 8वी लेवल आहे 86 लोकांची आहे, 38 रुपये 70 पैसे. 9वी लेवल आहे 87 रुपये 87 लोकांची, 35 रुपये 67 पैसे. आणि ही दुसरी आहे 110 लोकांची आहे, 10वी लेवल 39 रुपये 60 पैसे. आणि 11वी लेवल आहे 97 लोकांची, 32 रुपये 1 पैसा. त्यानंतर ही 12वी लेवल आहे 49 लोकांची, 14 रुपये 70 पैसे. आणि 13वी लेवल आहे 18 लोकांची, 4 रुपये 86 पैसे. आणि 14वी लेवल आहे ही 3 लोकांची, म्हणजे 0.72 पैसे. आणि 15वी लेवलला आता 0 दाखवते, ते काल दाखवत होते, ते ॲक्टिव्ह होते, आज ॲक्टिव्ह नाही साधारणतः ते. असे टोटल आहे 900. हे बघा, ते दाखवतो मी तुम्हाला, 990 लोक आहे. हे 990 लोक आहे, 990 लोक टोटल एकूण सक्रिय सदस्य आहे. तर त्यापैकी मला मासिक उत्पन्न आहे माझं 757 रुपये 73 पैसे आजच्या डेटला. म्हणजे आज डेट आहे 21 एप्रिल. ओके, 21 एप्रिलला माझं मासिक उत्पन्न 757 रुपये 73 पैसे. ओके. आणि वॅलेट म्हणजे माझे जमा झालेले 472 रुपये 85 पैसे. आता मी SBIच्या अकाउंटला घेऊ शकतो, पण साधारणतः मी 500 रुपये झाल्यावरच हे अकाउंटला घेत असतो, नाहीतर मग मोबाईल रिचार्ज करत असतो. तर अशा प्रकारे आहे. कुठेतरी माझ्या महाराष्ट्रातील बांधवांना मला हेच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीचा आपण पॉझिटिव्ह जर विचार करत असेल आणि पॉझिटिव्ह जर विचार केला तर ठीक आहे बाबा, आपण एखाद्या गोष्टीला काय करत आहे ॲप्लिकेशनचं काय असं अमुक, पण तसं नसतं. पण आपल्याला 2 पैसे भेटत आहे ना पर डे. जर तुम्हाला 27 रुपये 28 रुपये 30 रुपये जर भेटू लागले तर मग करायला काहीच हरकत नाही. स्क्रॅच करायचे, सकाळी झोपेतून उठल्या स्क्रॅच करायचे. आपण चहा वगैरे जसं घेतो तसंच एक चहा घेण्याच्या अगोदर आपण मोबाईल ओपन करायचा, ॲप्लिकेशन मॉल 91चं ओपन करायचं आणि स्क्रॅच करून टाकायचं. तिन्ही जे आहे ऑप्शन आपले स्क्रॅच करायचे. त्यामुळे स्क्रॅच केल्यामुळं जर आपल्याला पैसे भेटत असेल
तर करायला काहीच हरकत नाही. तर मग प्रत्येकाला माझी नम्र विनंती आहे की बाबांनो, ठीक आहे, आपल्याकडे खूप महागडे पण मोबाईल असेल तर मोबाईलचा वापर आपण चांगल्या कारणासाठी करू. आणि आपण हे जे नेट 1 GB 1.5 GB 2 GB हे नेट खर्च करतोय की ज्या गोष्टींचा आपल्याला फायदा नाही त्या गोष्टींपासून आपल्याला एकही रुपया भेटत नाही, तर आपण त्या गोष्टींसाठी आपण ते कुठेतरी व्हिडिओज बघतो काहीतरी, म्हणजे म्हणजे बोलावं असं काय विचित्रच आहे. पण ती कुठेतरी मानसिकता आपली बदलायला पाहिजे की आपल्याला मोबाईल वापरत असताना आपल्याला जर 2 पैसे भेटत असेल आपण त्या ॲप्लिकेशनचा स्वीकार करू. आणि ॲप्लिकेशनचा स्वीकार मीन्स ॲप्लिकेशनच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, ॲप्लिकेशनचं असं आहे की हे ॲप्लिकेशन आता तुम्हाला एक आपले पिन दोस्त नाही सबसे बड़ा डिस्क तुम्हाला एक विषय असा लक्षात येईल तुमच्या की तुम्ही म्हणशाल की हे ॲप्लिकेशन आपल्याला पैसे कुठून देतं, यांच्या अकाउंटला तर 472 रुपये 85 पैसे दिले यांना, तर हे कुठून देतात. पण ॲक्च्युली विषय असा आहे की हे जे बघा डाबरलाल, ओके ओके, त्यानंतर अमोल आहे, अमोलचं गोल्ड दूध आहे काहीतरी, आणि हे बघा हे मोबाईलचे ॲसेसरीज आहे. हे ॲप्लिकेशन आपण एक फ्री होम डिलिव्हरी घरपोच मागू शकतो. आणि मी पण मागेल माझे जे बूट आहे, तर ह्या प्रकारचं हे शूज आहे बघा, तर ते पण मी मॉल 91च्या माध्यमातूनच मागवलं आहे. एक मिनिट चालू, तुम्हाला शूज पण दाखवतो. हे बघा हे शूज आहे, हे शूज मी ह्या मॉल 91 ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मी मागवलेलं आहे. तर अशापैकी एक दुसरा हेडफोन असेल, ब्ल्यूटूथ पण मागितली होती मी, सॉक्स मागितले होते. असे भरपूर काही प्रॉडक्ट मी मॉल 91च्या माध्यमातून मागितले. तर मला फक्त प्रत्येक व्यक्तीला हे सांगायचं आहे की जी गोष्ट आपल्याला पैसे देते ना तिचा आपण अवलंब करायला पाहिजे, ती गोष्टी आपण स्वीकार करायला पाहिजे. असं तर काही नाही की जास्त पैसे जर तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्हाला खायचं वगैरे ते हाताला, असं काही विषय नाही ना, ठीक आहे. पण फक्त शेवट सांगायचा एकच विषय आहे की मोबाईलचा वापर अवश्य करा, चांगल्या कामासाठी करा, आणि 2 पैसे भेटत असेल तर अवश्य करा. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण बघा घरात बसलेलो आहे, कामं वगैरे आपले बंद आहे, कोणी जॉब करत असेल त्या लोकांचा जॉब बंद आहे. तर मला एक सांगा तुम्ही, खूप अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अर्निंग्स आपण अशा सोर्सेस निर्माण केल्या पाहिजे. मिनिमम 10 तरी सोर्सेस अशा पाहिजे की एका ठिकाणून 1000 रुपये येण्यापेक्षा 10 ठिकाणून आपल्याला 100-100 रुपये आले पाहिजे. तर मिनिमम म्हणजे एक सोर्स जरी बंद पडला ना तर 9 चालू राहतील. 9 समजा साधारणतः 5 जरी बंद पडल्या ना तर 5 चालू पाहिजे. म्हणजे साधारणतः आपल्याला त्या गोष्टीचं जाणीव, मला पण, मी ह्या अगोदर असा विचार केला पण ह्या लॉकडाऊनमध्ये मला त्या गोष्टीची सगळं पोहोचते. तर ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली मॉल 91 ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरला जाऊ शकतात. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही मॉल 91 सर्च करायचं, त्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि दुसरी गोष्ट तुमची प्रोफाईल वगैरे सर्व सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कोड मागेल, रेफरल कोड YTZRD9K हा माझा रेफरल कोड आहे. आणि तो जरी तुम्हाला समजा लक्षात राहत नसेल, माझा मोबाईल नंबर आहे 7756952809, हा पण माझा रेफरल कोड आहे. हा तुम्ही त्या रेफरल कोडमध्ये टाकू शकता आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपले जे मित्र आहेत त्या लोकांना तुम्ही ते रेफर करायचं. त्यांनी रेफर केल्यानंतर आपली जशी फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, 4 लेवल, 5 लेवल, 6 लेवल, तर अशा लेवल्स तुमच्या कंप्लीट होत जातील. हे कसं असतं माहिती का, तुम्ही केलं, तुम्ही तुमच्या 2-4 मित्रांना हे रेफर केलं. रेफर केल्यानंतर त्या लोकांना पण समजा रेफर करायचं, तुम्हाला सिस्टम दाखवून देतो मी, असं रेफर आहे बघा हे साधारणतः, हे रेफर करायचं, हे असं आहे. ठीक आहे, ओके. नमस्कार मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ही लिंक माझी तर पाठवलीच, पण मग माझा जो रेफरल कोड आहे 7756952809, हा पण याचा पण तुम्ही वापर करू शकता आणि चांगल्यापैकी अर्निंग करू शकता आणि एक आपल्या मोबाईलवर तुम्ही अर्निंग करू शकता. आणि तुम्ही जर ठरवलं तर खूप चांगल्यापैकी ह्यात पैसे तुम्ही कमवू शकता. तर चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा, पैसे कमवा आणि सुखी राहा. कोरोनामध्ये आपली आणि आपल्या घरच्या लोकांची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.